श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला. व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ की जय. हरे नमः. नारदोवाच सैनिका भयनां नो वै बर्हिष्मन्दिष्टकारिणः प्रज्वाल कालकन्याभ्यां विचेरु रवनी मिमाम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, मैत्रेय विदुराला सांगतात आणि इकडे नारद हे प्राचीन बर्हीला सांगू लागले. पुरंजनाची कथा सांगू लागले, पुरंजनाचं आख्यान सांगू लागले. जेव्हा पुरंजन यांनी भरपूर उपभोग घेतला आणि आपल्या जीवनामध्ये फक्त उपभोग एवढंच तो करत राहिला आणि यातून आपल्याला केवळ भोगाची प्राप्ती व्हावी म्हणूनच त्यांनी यज्ञ याग वगैरे सर्व केले. यज्ञ केले, याग केले आणि त्यातून पशुहत्या केली की ज्यातून केवळ आपल्याला भोगच प्राप्त होईल. आपल्या सुखासाठी दुसऱ्या प्राण्यांचा वध केला आणि त्यातून त्याला पुण्य होण्याच्या ऐवजी पापच त्याला प्राप्त झालं आणि हळूहळू त्याचं म्हातारपण आलं. म्हातारपण हे सांगून येत नाही. हळूहळू चोर पावलांनी हे म्हातारपण आपल्या शरीरावर आक्रमण करतं. आपल्याला कळतही नाही. अहो, आपण ज्याप्रमाणे एखादा पक्षी हा केवळ एखाद्या घरट्यामध्ये असावा आणि त्याने आपल्याच घरट्यामध्ये सुख भोगत असताना व्याधाकडे दुर्लक्ष करावं आणि व्याध मात्र केवळ त्या पक्षाच्या हत्येसाठी हातात धनुष्य घेऊन बसलेला असतो आणि त्याची वाट पाहत असतो. इकडे पक्षी मात्र त्याला त्याची जाणीव नसते. त्याप्रमाणे व्याध जाळं टाकून बसलेला आणि पक्षी मात्र आपल्याच सुखामध्ये तल्लीन. त्याप्रमाणे या ठिकाणी ते म्हणतात, माणूस सुद्धा आपल्या स्वतःच्या मृत्यूचा विचार करत नाही आणि त्याला असं वाटतं की आता थोडाच मृत्यू येणार आहे, आपल्याला आता थोडंच मरण येणार आहे आणि या केवळ भ्रमामध्ये तो राहतो. स्वतःच्या मृत्यूचा त्याला विचार येत नाही आणि केवळ सुखाच्या मागे धावत 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 केवळ हे सुख मग ते सुख मग ते सुख. याप्रमाणे आपल्याला माहीत आहे की वि स खांडेकर यांनी जी ययाती कादंबरी लिहिली त्या ययातीमध्ये त्यांनी हीच भूमिका मांडली की सुखाच्या मागे धावत 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 ययाती हा फक्त दुःखच भोगतो. ऐंद्रिय सुखाच्या मागे धावत आणि हे ऐंद्रिय सुख आपल्याला क्षणोक्षणी बोलवत असतात. मग ते ऐंद्रिय सुख कधी गरम गरम भज्याचे असतील, कधी जिलबीचे असतील, कधी लाडूचे असतील, कधी सुंदर संगीताचे असतील, तर कधी प्रेक्षणीय गोष्टीचे असतील, तर कधी स्त्रीचे असतील. हे सुख तो भोगत राहतो. किंबहुना त्याच्या समोर या सुखांचा व्यापार मांडलेला असतो आणि या सुखाच्या व्यापारामध्ये खऱ्या अर्थाने हे जे मांडलेले आहे हा सगळा मॉल आहे तो सुखाचा आहे, भौतिक सुखाचा आहे. पण या मॉलमध्ये किती अडकायचं हे आपण ठरवायचं. वास्तविक आपण केवळ पाहायचं आणि निघून जायचं, पण या ठिकाणी तो अडकतो आणि त्याला कधी वृद्धत्व येतं कळतच नाही. आणि हळूहळू सैनिका भयनाम नोये, सगळे सैनिक, गंधर्वाचे सैनिक या ठिकाणी 360 दिवस आणि 360 रात्री असं म्हणून 720 बेरीज केलेली आहे. हे सगळे जमा झालेले. अर्थात दिन, पक्ष, मास, ऋतू, वर्ष भराभर निघून जातं आणि माणूस स्वतःच्या केवळ स्वार्थापोटी सुखाच्या मागे धावत 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 दुःख पदरी पाडतो. त्याप्रमाणे कालकन्या बिबुभुजे आणि कालकन्या आली. ती सुद्धा कालकन्या म्हणजे
वृद्धत्व, म्हातारपण हे त्याला कळत न कळत त्याच्या जवळ आलं. ही कालकन्या जरा ही तिने त्याच्यावर आक्रमण केलं. पुरंजन पुरंबलात त्यांच्यावर आक्रमण केलं, बळजबरी केली आणि आक्रमण केल्याबरोबर तो घाबरला. अहो एक एक बुरुज ढासाळायला लागले. जुन्या काळामध्ये बुरुज असत मोठमोठे, इमारती उंच उंच होत्या, बुरुज होते, वेशी होत्या. परंतु एकदा सैनिक आतमध्ये घुसल्यानंतर काय राहिलं? अहो सैनिक एकदा आतमध्ये घुसले की मग मोठमोठे दरवाजे कोसळू लागतात, बुरुज ढासाळू लागतात. त्याप्रमाणे मोठमोठे किल्ले हे नष्ट होऊ लागतात. ययाभिभूत पुरुष सद्यो निस्सारता मियात. आणि काही शिल्लक राहिलं नाही. निस्सारता मियात. निस्सारता मियात म्हणजे निस्सार, केवळ असार. असारे संसारे क्षणिक सुखसार रंग नाही ना. हे संसार असार आहे, तो केवळ क्षणिक आहे हे लक्षात नाही आलं. आणि आत्तापर्यंत ज्या नवद्वारवती असणाऱ्या नगरीचा उपभोग घेतला, त्या नगरीमधले एक 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 दरवाजे पडू लागले. कोणते? अहो दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान. दंताजी पहिल्यांदा दात पडले. दात म्हणले आता आम्ही थांबत नाहीत, आमचं कार्य संपलं, आम्ही चाललो. आता लोक खोटे दात बसवतात ती गोष्ट वेगळी, परंतु हे एक 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 जे नैसर्गिक आहे, कानाने ऐकू येईना, डोळ्यांनी दिसेना, याप्रमाणे नन्ना म्हणते मान. मान हलू लागली आणि कन्योपघोडो नशश्री कृपण विषयात्मक. आणि हा विषयात्मक, विषयामध्ये लुब्ध असलेला कन्योपघोडो नशश्री. कन्योपगूढो, कन्या म्हणजे कालकन्या. कालकन्येमुळे अर्थात म्हातारपणामुळे, वृद्धत्वामुळे एक 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 किल्ले ढासळू लागले, नष्ट होऊ लागले. नष्टप्रज्ञो, मग बुद्धिभ्रंश झाला. त्याला आठवेना, स्मरण राहीना. अहो का हो, आजकाल आठवच ना. अहो कसं आठवेल? आता बुद्धी साठी बुद्धी नाठी झाली. आणि मग नष्टप्रज्ञो, कालचा आठवेना, थोड्या वेळचा पूर्वीचा आठवेना. ऐश्वर्यो, ऋत ऐश्वर्यो, ऐश्वर्य ऋत झालं, सगळं ऐश्वर्य संपलं. आणि मग मुलं बाळ सुद्धा म्हणायला लागले, अहो तुम्ही आता बाजूला बसा, तुम्ही आता काही बोलायचं नाही, तुमच्यामध्ये काही शिल्लक राहिलं नाही, तुमच्यामध्ये पैसा नाही, अडका नाही, शक्ती नाही, तुम्ही एका कोपऱ्यात बसा. ज्याप्रमाणे त्याला प्रतिकूल, सगळी स्थिती प्रतिकूल झाली. अहो ज्या बायकोसाठी जीव टाकला तीही जवळ येईना, पुत्र त्याचप्रमाणे नातू हेही जवळ येईना, सगळे बाजूला करू लागले. पुत्रान, पुत्र पौत्र, त्याप्रमाणे जाया गत सौहृदाम, सगळ्या प्रकारचं सौहृद. सौहृद म्हणजे प्रेम, सुहृद, सुहृद म्हणजे प्रेम, अंतःकरणपूर्वक जे प्रेम करायचं. हृद म्हणजे हृदगत, अर्थात अंतःकरण. अंतःकरणपूर्वक प्रेम करणारे जे आहेत, मग ते पत्नी आहे, पुत्र आहेत, पौत्र आहेत, पण हे सगळे अवघे सोयरे सुखाचे, दुःखाचे सांगाती नव्हे ती कोणी. सगळे सोयरे सुखाचे आहेत. पत्नी पुत्र हे सगळे सुखापुरते आहेत. म्हणून सुखार्थात सर्व भूताना, सगळे सुख असतील तर हे सगळे जवळ येतील. पण दुःख, आता म्हातारपण आलं, वृद्धत्व आलं, आजारपण आलं, सगळे रोगग्रस्त शरीर झालं. रोगग्रस्तम, तेव्हा शंकराचार्यांनी म्हटलंय, लहान होतो तोपर्यंत खेळत राहिलो, बालस्तावत क्रीडासक्ता, तरुणस्तावत तरुणी रक्ता, आणि वृद्धस्तावत रोगग्रस्त. वृद्ध झाल्याबरोबर रोग आक्रमण करतात आणि रोगाने शरीर खिळखिळ होत राहतं. आणि एकदा रोग अंगात शिरले की मग मात्र कुणी जवळ यायला तयार होत नाही. नको, घाण वास येऊ लागला म्हणाले, आत्मानं करण्याग्रस्तम. आणि मग स्वतः सुद्धा या जरेने ग्रस्त झाला. आणि पंचाला नरी दूषितान, पंचाला नरी दूषितान, हे 5 ज्या गोष्टी आहेत, ज्या पाचांचा प्रमुख हा होता, हे पंच विषय याचा प्रमुख होता. त्यामुळे त्याला पांचाल नरेश म्हणतात. पांचाल नरेश कशामुळं? तर या 5 गोष्टी आहेत. शब्दरूप रसगंध स्पर्श हे विषय आहेत. या विषयाचा स्वामी होता, पण आता मात्र हे सगळे दूषित झाले. आता एकही इंद्रिय उपयोगाचा राहिला नाही. अहो स्वतःचेच इंद्रिय जिथं कामाला येत नाहीत, तिथे बाहेरचे लोक कसे कामाला येतील? अहो आपलेच हात, आपलेच पाय, आपलेच डोळे आणि आपलेच कान जर आपल्याला सहकार्य करत नसतील तर बाकीच्यांच्याकडून काय अपेक्षा? याप्रमाणे तो विचार करू लागला. चिंतेमध्ये पूर्ण त्याचं जीवन
चिंतामय झालं, चिंताग्रस्त झालं. दुरंत चिंता मापन्नो, चिंतेमध्ये तो त्रस्त झाला. आणि मग करता 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 गंधर्व यवन क्रांता, गंधर्वही आलेले होते, यवन आलेला होता. हा यवन कोण? हा भय आहे. यवन म्हणजे कोण आहे? मृत्यूचं भय. मृत्यूचं भय. आता काही खरं नाही. आता मृत्यू जवळ येऊ लागलाय. माणसं मृत्यूच्या भयाला जास्त घाबरतात आणि मृत्यूपेक्षा माणसाला मृत्यूचं भय जास्त भयंकर आहे. याप्रमाणे गंधर्व यवन आक्रांता, सगळं शरीर. आता हा पुर म्हणजे कोणतं आहे? हे पुर म्हणजे शरीर आहे. हे शरीर आता भयग्रस्त झालं, मृत्यूच्या भयाने ग्रासलं. त्याप्रमाणे वर्णन केलंय की व्याल मृत्यूर पलायन. व्याल म्हणजे नाग. नागाला, वास्तविक माणसाला नाग किंवा सर्प जरी चावला नाही, समजा एखादा मनुष्य रस्त्याने निघालाय, रात्रीची वेळ आहे, अंधार आहे, पाऊस पडलेला आहे आणि काट्यात त्याचा पाय पडला आणि एकदम त्याने बॅटरी चमकवली तर त्याला सर्प दिसला. अरे बापरे, सर्प आहे का की? आणि घरी येऊन पाहिलं तर रक्तबंबाळ पाय झालेला. अरे साप चावला काय की आपल्याला? खरं म्हणजे त्याला साप चावलेला नसतो, त्याला काटे घुसलेले असतात आणि त्यातून रक्त येतं. पण त्याला वाटतं आपल्याला सापच चावला. काटे घुसलेले असतील किंवा काच घुसलेला असेल आणि त्यामुळे रक्तस्राव होत असेल, पण त्याला वाटतं साप चावला आणि तो भयाने मरतो. का तर माणसाला सापापेक्षा सापाचं भय, साप चावल्याचं भय हे त्याला जास्त भयंकर आहे. त्यामुळे म्हणतात की माणसं एखाद्या वेळेला जर साप चावला तर माणूस वाचेल, पण भयाने माणूस वाचत नाही. गंधर्व यवन आक्रांता. याप्रमाणे कालकन्या हिने तिथे उचकावलं या सर्वांना की चला रे चला, आक्रमण करा. याप्रमाणे ददाह, आता याचा जो दुसरा भाऊ होता या यवनाचा, तो त्यांनी सगळ्या नगरीला आग लावली. सगळ्या नगरीला आग लावली, सगळी नगरी पेटली. सगळीकडे धाड 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 धाड. ददाह ताम पुरीम कृष्णाम भ्रातो प्रियची कीर्षया. त्याच्या भावाने आग लावली. ही आग म्हणजे ददाह म्हणजे दाह लावला. हा दाह कोणता आहे हो? हा दाह म्हणजे आयुर्वेदात सांगितलंय की 105 107 पर्यंत ताप चढतो, ज्याला आपण सन्निपात म्हणतो, आणि तो ताप काही उतरत नाही आणि या तापेमध्ये मग तो बडबडत राहतो. याप्रमाणे हा शेवटचा घटका मोजू लागतो, त्याच्या घशामधून घरघर आवाज येऊ लागतो आणि त्याला ताप चढतो. तो प्रज्वार आहे, तो भयंकर असलेला ताप, सन्निपात. तस्याम संदयमानायाम, आणि सगळं शरीर जळू लागतं. इकडे पुर म्हणजे शरीर, दुसरं पुर म्हणजे शहर. म्हणजे तो ज्या पंचालाचा प्रमुख होता, हा जो पुरंजन आहे, त्या पुरंजनाचा जो देश आहे त्याने पंचाल प्रांत म्हटलंय. हा 5 इंद्रियांचा स्वामी, 10 इंद्रियांचा स्वामी हा जो आहे, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. यापैकी ज्ञानेंद्रियाला याने महत्व दिलंय, कारण कर्मेंद्रिय तर आंधळेच आहेत म्हणे, ते काही नाही. पण ज्ञानेंद्रिय हे 5 आणि मन हे 6. याप्रमाणे कौटुंबिका कुटुंबिन्या उपातप्यत सांगया. आणि मग मात्र सगळं अंग जळू लागतं, सगळं शरीर जळू लागतं, शहर जळू लागतं, नगर जळू लागतं, आणि मग मात्र यातून कुणीही वाचवायला समोर येत नाही. आणि मग ज्याप्रमाणे एखाद्या त्याने वर्णन केलंय की ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागावी आणि त्या कोटारामधून सर्प बाहेर पडावा, त्याप्रमाणे गंतुमैच्छत्त तो वृक्ष कोटरा दिवस आणला. अनल म्हणजे आग लागल्यानंतर ज्याप्रमाणे कोटरातून हे सगळे सर्प, काय मुंग्या किंवा किडे मकोडे हे सगळे बाहेर पडतात, कोणी थांबत नाही. त्याप्रमाणे हे सगळे आजूबाजूचे लोक हे त्याच्यापासून बाजूला जाऊ लागले, नको रे नको म्हणले, याच्या जवळ जायचं. त्याप्रमाणे आणि मग तो विचार करू लागला, काय अरे मी किती यांना सांभाळलं, अरे मुला, अरे माझ्या पुत्रा, मी तुला किती मोठं केलं. मुली जवळ येतात, मुलं जवळ येतात, अहो आम्ही तुमच्यासाठी किती केलं, आता मला वाचवा. परंतु कोणी समोर येत नाही. आम्ही तुमच्यासाठी सगळं जीवन व्यतीत केलं. ते म्हणे, कोण म्हणलं व्यतीत करा म्हणून? आम्ही आमचे मोठे झालो, आम्ही का तुमच्या उपकारावर झालो का? अरे बायकोला म्हणतो, अगं मी तुझ्यासाठी काय एक कष्ट सहन केले नाही, आणि माझ्या मृत्यूनंतर माणसाला स्वतःच्या मृत्यूची भीती नसते, माझ्या मृत्यूनंतर काय होईल याची भीती असते. अहो स्वतःचा विचार कर ना. तू स्वतःचा विचार करायच्या ऐवजी लोकांचा काय विचार करतो? माणसं लोकांचा विचार करतात की माझ्या मृत्यूनंतर हिचं कसं होईल. आणि मग
तो आपल्या पत्नीबद्दल विचार करू लागतो की अरे तिच्या बिचारीवर एकटीवर ही सगळी जबाबदारी पडेल, सगळं कुटुंब तिच्यावर आहे. अरे मी जर मेलो तर काय होईल, हिची स्थिती कशी होईल. आणि मग असा विचार करत करत म्हणजे माणसं स्वतःच्या जीवनाचा विचार करायच्या ऐवजी, मृत्यूचा विचार करायच्या ऐवजी लोकाचा विचार करू लागतात. लोकांतरम गतवती, अरे मय्यनाथा कुटुंबिनी, मीच एकमेव या नाथ होतो, मीच याचा मालक होतो, मीच याचा सर्वस्व होतो, माझ्यावर जबाबदारी होती, पण आता ही कशी राहील. वर्तिष्यते कथम त्वेषा बालकानुनु शोचती, ते या मुलाबाळांचं कसं करेल, तिचं कसं होईल, असं म्हणून तो चिंतेमध्ये पडतो. शेवटच्या क्षणी घटका मोजता मोजता आता या ठिकाणी शेवटच्या घटका तो मोजू लागलाय. ज्या वेळेला त्याच्या घशामधून घरघर आवाज येऊ लागला, शेवटच्या घटका मोजू लागला. राजा कुलशेखर आपल्या मुकुंदमाला नावाच्या साहित्यामध्ये म्हणतात की कृष्णस्पदीय पदपंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंसा त्राणप्रयाण समये कफपित्तवातैः कंठावरोधन समय कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. कंठावरोधन, कंठ हा अवरोधी होतो, कंठाचा अवरोध होतो, घसा किंवा गळा दाबल्यासारखा होतो. कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते, ज्या वेळेला प्राणप्रयाण समय कफपित्त वातैः, प्राण जेव्हा जायला निघतो त्यावेळेला कफ पित्त आणि वात यांचा एवढा प्रकोप होतो की कंठाच्या ठिकाणी सगळं दाबल्यासारखी स्थिती होते. कंठ या ठिकाणी दाटून येतो, गच्च दाबल्यासारखी स्थिती, कुणीतरी गळा दाबला अशी स्थिती होते. या वेळेला स्वतःच्याच नादात माणूस असतो. अहो या वेळेला माणसाला देवाचं स्मरण काय होईल. म्हणून ते म्हणतात कृष्णस्पदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंसा. आजच तू भगवान कृष्णाच्या चरणाशी लाग. हे मानस राजहंसा, हे राजहंसा, हे जीवाला त्यांनी राजहंस म्हटले. तू काही बदक नाहीयेस, तू राजहंस आहेस. का तर तू मानस सरोवरामध्ये राहणार आहेस आणि मोती खाणार आहेस. मुक्ती म्हणजे मोती म्हणजे मुक्ती, मुक्ती हे तुझं खाद्य आहे. पण तू जर या बदकासारखा केवळ या बेंदाडामध्ये राहिलास, संसार रूपी बेंदाडात राहिलास, तर प्राणप्रयाण समये कफपित्त वातैः, प्राणाच्या प्रयाणाच्या वेळेला कफ पित्त वात यांच्या प्रकर्षामुळे तुझी जी स्थिती होईल त्यातून तुला कोणीच वाचू शकणार नाही. कारण या दुःखाच्या आवेगामध्ये माणसाला कशाचं स्मरणंकुत असते, कशाचं स्मरण राहणार आहे. याप्रमाणे ते म्हणतात की शेवटी अंतिम क्षणी ग्रहीतुम कृतधीरेनम भयमाभ्यपद्यत, शेवटी त्याला भय वाटू लागतं, घाबरतो. समोर यमराजाचे दूत उभे राहतात, काळे कभिन्न, घाबरतो. आणि मग मात्र पशुवद्य नैव रेष नियमान स्वखम क्षयम, या वेळेला त्यांनी यज्ञ याग हे सगळे केलेले असतात, पण यज्ञ याग केवळ स्वार्थासाठी केले, त्यातून पशु मारले. नारद म्हणतात, हे या राजाला सांगतात की तू ज्याप्रमाणे प्राचीन बरीला म्हणतात की तू जसे पशु मारले तसे यांनी पशु मारले, त्यांनी सुद्धा यज्ञामध्ये हत्याच केली. आणि हे सगळे पशु जसे त्यांनी निर्घृणपणे मारले, त्याचप्रमाणे हे यमराजाचे दूत निर्घृणपणे त्याचा प्राण ओढतात. या ठिकाणी प्राणोत्क्रमण शब्द आपण वापरतो मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये. प्राणोत्क्रमण, उत्क्रमण म्हणजे त्याच्या सोबत, प्राण त्याच्या सोबतच जातो. ज्या वेळेला मृत्यू येतो त्यावेळेला प्राण त्याच्या सोबत जातो. पंचप्राण तो ओढून घेतो, म्हणजे हे पंचप्राण त्याच्या सोबत त्या ठिकाणी जातात आणि माणसाचा त्या ठिकाणी अंत होतो. फक्त कलेवर शरीर तेवढं पडतं आणि मग हे जे यमदूत आहेत त्याला घेऊन जातात. पुरीम विहायोपगत, यमपुरीला घेऊन जातात, तिथे त्याच्या कर्माची शिक्षा त्याला देतात. याप्रमाणे यदा तमेव अनुपुरीम विशीर्णा प्रकृती गता, आणि ही प्रकृती प्राकृतिक असलेला देह या ठिकाणीच पडतो. तम यज्ञ पशवोने न संज्ञप्त्या एदया गुना संज्ञप्ता, ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या यज्ञामध्ये पशु अदयालूपणाने अर्थात निर्घृणपणाने मारले, त्याप्रमाणे याला सुद्धा तशीच शिक्षा यमराज देतात. आणि नंतर अनेक प्रकारच्या शिक्षा भोगून अनंत पारे तमसी, अत्यंत घोर तमामध्ये तो पडतो, घोर अंधकारात पडतो. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कूप, अंधकूप नरकामध्ये टाकलं जातं. त्याची स्मृती सगळी नष्ट होते.
आणि मग पुन्हा तामेव मनसा गृह्णन् बभूव प्रमोदोत्तमा. आणि मग याप्रमाणे अंतिमतः त्याची इच्छा राहिलेली असते आपल्या पत्नीमध्ये, की माझी पत्नी तिचं कसं होईल, ती काय करील, संसार कसा चालवेल. स्वतःचा विचार करायच्या ऐवजी किंवा देवाचा विचार करायच्या ऐवजी तो आपल्या बायकोचा विचार करतो. तिच्यात त्याचं चित्त अडकतं आणि तिच्यात चित्त अडकल्यामुळे शेवटी अनंतरम विदर्भस्य राजसिंहस्य वेश्मनी, प्रमदेमध्ये चित्त अडकल्यामुळे, स्त्रीमध्ये चित्त अडकल्यामुळे त्याला पुढचा जन्म स्त्रीचा प्राप्त होतो झाला. या ठिकाणी नारद म्हणतात, हे प्राचीन बरे, या पुरंजनाला त्याच्या पुढचा जन्म स्त्रीचा प्राप्त होतो. बभूव प्रमदोत्तमा, उत्तम दर्जाची ती स्त्री होते. ती जन्माला आल्यानंतर मोठी होते, तरुण होते. पुढे तिचे वडील तिचं स्वयंवर ठरवतात. उपयमे वीर्यपणाम वैदर्भी मलयध्वजा, आणि मलयध्वज राजा तिच्याशी विवाह करतो. तो तिला स्वयंवरात जिंकतो. त्या वैदर्भ या देशचा राजा मलयध्वज तो तिच्याबरोबर लग्न केल्यानंतर त्यांचा संसार चालू होतो. याप्रमाणे पुढे सगळ्या प्रकारचे राज्य तो करतो. त्यांना मुलंही होतात आणि त्या मुलांना तो राज्य विभाजित करून देतो. आणि हा मलयध्वज नंतर रानामध्ये, वनामध्ये केवळ भगवंताच्या साधनेमध्ये तल्लीन होतो. तो या ठिकाणी वानप्रस्थाश्रम स्वीकारतो. त्याच्याबरोबर त्याची पत्नी जाते आणि नंतर कंदाष्टी फलभीर मूलई फलैही पुष्पपर्णी तृणोदकैही, तो केवळ फलं, मुलं, कंद, पाणी यावर आपलं जीवन व्यतीत करतो. करता करता शेवटच्या क्षणी तो भगवंताशी एकरूप होतो. योग समाधीने तपसा विद्या पक्व कषायो निर्वयमयी यम नियम प्राणायाम याप्रमाणे करता करता तो समाधीपर्यंत जातो आणि तिथे भगवंताशी एकरूप होतो. तो ज्या ठिकाणी ज्या आसनावर बसलेला आहे, आता तो भगवंताशी हा एकरूप झाला राजा, जो विदर्भाचा प्रमुख होता मलयध्वज नावाचा, तो तिथे भगवंताशी एकरूप झाला. पण त्याची पत्नी जी आहे ती या ठिकाणी जिला स्त्रीरूप प्राप्त झालेलं आहे, ती मात्र त्याची सेवा तिथे करत असते. तिला वाटतं अजून आपला पती या ठिकाणी गेलाच नाही, तो समाधीतच आहे असं तिला वाटतं आणि म्हणून ती त्याची सेवा करतेच आहे. पतिम परमधर्मज्ञम वैदर्भी मलयध्वजम, मलयध्वजाची सेवा करते, परंतु प्रेमणा पर्यचरत भित्वा, प्रेमाने सेवा करतच राहते. आणि एकदम तिच्या लक्षात येतं की अरे, आपल्या पतीचा स्पर्श हा थंड लागू लागला. कसं काय, पतीचा जीव या ठिकाणी प्राण गेला की काय असं तिला वाटतं. आणि मग ती त्यांना उठवायला लागते. अहो उठा ना, उत्तिष्ठोत्तिष्ठ राजर्षे इमा मुदमे मधिमे खलाम, उठा, अहो उठा, तुम्ही काय बसलात, समाधी किती वेळ घ्यायची. आणि मग तिच्या लक्षात येते की अरे, हे मृतप्राय झाले केव्हाच आपल्याला कळत नाही, कधी गेले कळलंच नाही. आणि मग मात्र मोठ्याने ती ओरडून रडू लागते. चितीम दारुमयीम चित्ता तस्याम पत्यो कलेवरम, आणि मग मात्र रडू लागते. तिचं पतीचं कलेवर ती घेते आणि एक चिता रचते, त्या ठिकाणी चिता पेटवते. आदी पेचानुमरणे विलंबंती मनोदधे, रडू लागते, ओरडू लागते, चिता पेटवते आणि त्या चितेमध्ये पतीचं शरीर आणि आपण स्वतः त्या ठिकाणी जायला सिद्ध होते. एवढ्यात तिथे पूर्वीचा अविज्ञात मित्र तिचा येतो. आता तिचा म्हणजे पूर्वजन्मीचा त्याचा मित्र तो येतो. तत्र पूर्वतर कश्चित सखा ब्राह्मण आत्मवान, आणि तो म्हणतो, अगं कोण आहेस तू का रडू लागलीस. मग ती सांगते, अहो काय सांगावं, हे माझे पतिराज होते, मी राणी आहे, हे माझे पतिराज राजे होते आणि या ठिकाणी त्यांचा अंत झाला. मी ते नाहीत म्हणून रडू लागले, त्यांचा मृत्यू झाला म्हणून रडू लागले. त्यावेळेला ब्राह्मण म्हणतो, तुला कोण पाहिजे, तुझा पती पाहिजे तर तुझ्या समोरच आहे. नाही नाही म्हणले, हे तर प्रेत आहे, कलेवर आहे. मग आत्मा हा तुझा पती आहे का, तो तर निघून गेला. आणि तो, त्याला काही रूप नाही, त्याला काही आकार नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा आपल्याशी संपर्क नसतो, म्हणून रूप रंग आकार नाव काहीच नाही. तो आत्मा आहे, तो परमात्म्याशी एकरूप झाला. आता आत्मा परत कसा आणणार. आणि जर पती पाहिजे असेल तर हे शरीर घे. आणि मग तिचे डोळे उघडतात. ती म्हणते, अहो आपण कोण आहात,
असं म्हणल्यानंतर तो म्हणतो मला नाही ओळखलं का? म्हणे नाही, अगं आपण मित्र होतो. आपण मित्र होतो? हो. जानासी किम सखायम नाम येनागरेवीच अर्थ. तुला आठवतंय का? पूर्वी आपण दोघे मित्र होतो पूर्वीच्या जन्मात, आणि आपण एका ठिकाणून फिरत 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 सगळ्या पृथ्वी तलावर फिरत होतो. अपि स्मरसी, आठवत नाही का? आठवून बघ. हित्वायाम पदमिच्छन्. आणि मग एके दिवशी फिरत फिरत असताना मी हंस आहे, मी तुझा मित्र अविज्ञात आहे. हंसावहंच त्वमचार्य. मी हंस आहे आणि तूही हंस आहेस. अरे मी शिव आहे आणि तू सुद्धा शिवापेक्षा कमी नाहीयेस. तू जीव आहेस, मी शिव आहे, परंतु आपण दोघेही तत्वाच्या दृष्टीने एकच आहोत. मी हंस आहे आणि तूही हंसच आहेस, आणि आपण दोघे मित्र आहोत. सखायौ मानसाय नौ, असा शब्द वापरला. मानसाय नौ, आपण दोघे मित्र आहोत, सखा आहोत. आणि मानसाय नौ, आपण मानस सरोवरामध्ये राहणारे दोघे मित्र आहोत. तू विसरलीस का? तुला आठवतं का? आपण दोघे फिरत 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 चाललेले असताना तुला एक सुंदर अशा प्रकारचं शहर दिसलं. तुला सुंदर नगरी दिसली. ही नगरी कशी होती? नवद्वारवती नगरी होती. आणि तिला त्रिकोष्ठकम, तिला 9 दरवाजे सगळ्या बाजूने होते, 5 बगीचे होते, 3 परकोट होते. हे 3 परकोट म्हणजे सत्व रज तम हे परकोट आहेत. 9 दरवाजे म्हणजे 9 इंद्रिय, त्याप्रमाणे 7 वरचे आणि 2 खालचे, याप्रमाणे 9 इंद्रिय. 5 बगीचे, हे बगीचे म्हणजे पंच जे विषय आहेत ते. षटकुलम, याप्रमाणे याला वेगवेगळे कुल आहेत, बाजार वेगवेगळ्या प्रकारचे 5 आहेत. आणि उपादान कारण म्हणजे याच्यापासून बनलेले शब्द रूप रसगंध स्पर्श, त्यांच्यापासून आलेले हे विषय. पंचेंद्रियार्थ आरामा, आणि पंचेंद्रिय ज्या 5 इंद्रियांच्या द्वारे, ज्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, त्याच्या आधारे तू याचा आस्वाद घेत होतीस. आत्मारामाद्वार प्राणानव प्रभो, ज्याप्रमाणे विपणस्तू, वेगवेगळ्या प्रकारचे बाजार, हाट, बाग, बगीचे, सौंदर्य हे सगळं पाहिल्यानंतर तू भुललास. आणि तिथे एक स्त्री होती, शक्त्यधीता शक्त्यधीशा पुमान स्तोत्र प्रविष्टो नाव बुद्धते. तिथे एक सुंदर ललना तू पाहिली, स्त्री पाहिली, आणि तू भुललास. आणि तू जे गेलास ते परत आलाच नाहीस. मी वाट पाहत होतो तुझी, आणि तू म्हणालास की मी आत्ता येतो. तुला आठवतं का? या हिमालयाच्या दक्षिण दिशेला तू जे गेलास ते पुन्हा आला नाही. तत्संगादीदृशीम प्राप्तो दशाम पापीयसीम प्रभो. आणि जे गेलास ते परत आला नाही, आणि या दशेला पोहोचलास. कोणत्या? या जन्मात आलास. पूर्वीचा जन्म तुझा वेगळा होता, आता तुला हा दुसरा जन्म प्राप्त झाला. अरे तू कोणाची पत्नी नाहीस, तू स्त्री नाहीस, तू पुरुष नाहीस, तू कोणाची पत्नी नाहीस, तू फक्त तत्व म्हणून चैतन्य रूप आहेस. न पतिस्त्वम पुरंजन्या वृद्धो न मुखे या. तू कोणाचा पती नव्हतास, कोणाची पत्नी नव्हतास. तेव्हा आज तुला असं वाटायला लागलं की मी यांची पत्नी म्हणून तू रडू लागलास. अहम भवान चान्यस्त्वम, तुझा जो अहम, तुझा जो मी पण आहे तो या ठिकाणी विसरून जा. तू आणि मी एकच आहोत. द्विधा भूतमवेक्षते तथैवांतरमा वयोः. आणि विद्या आणि अविद्या या 2 उपाधी भेदामुळे, विद्येमुळे, विद्येचं ज्ञान असल्यामुळं मी मुक्त आहे, आणि तू अविद्येमध्ये अडकलास त्यामुळे बद्ध आहेस. जीव अविद्येत अडकतो म्हणून बद्ध होतो. अविद्या ही उपाधी आहे. विद्या ही माणसाला मुक्त करते, म्हणून सा विद्या या विमुक्त आहे. सा विद्या ती विद्या की जी आपल्याला मुक्त करते, आणि जी अविद्या ती आपल्याला बद्ध करते. अविद्येमुळे माणूस बद्ध होतो. अविद्या म्हणजे एक आपल्या सोबत असलेल्या उपाधी आहेत. अविद्येमुळे, उपाधीमुळे आपल्याला आपण अनेक आहोत असं वाटतं. मी म्हणजे मी वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला पाहतो. जसं आपण आरशामध्ये अनेक आरसे असले, एक सगळ्या बाजूनी, 4 बाजूनी आरसे लावले म्हणजे वेगवेगळ्या आरशात आपलं वेगवेगळं रूप दिसतं. कधी या बाजूनी दिसतं, कधी त्या बाजूनी दिसतं, कधी समोरून दिसतं, कधी बाजूनी. हे सगळे आपणच आहोत. आरशांमुळे आली, त्याप्रमाणे या उपाधीमुळे ही विविधता आली. एवं स मानुसो हंसो हंसेन प्रतिबोधितः. आणि मग हंसेन प्रतिबोधितः. अरे तू आणि मी एकच आहोत, अशा प्रकारचं तत्वज्ञान त्याला सांगितलं. द्विधा भूतमवेक्षेत. तू द्विधा नाहीयेस, तू एकच आहेस, पण तुला
दोनपणा का जाणवला, अनेकत्व का जाणवलं, तर केवळ उपाधीमुळे, उपाधी भेदामुळे. अज्ञान ही उपाधी आहे. आणि म्हणून एवं स मानसो हंसो हंसेन प्रतिबोधिता. ज्याप्रमाणे मानस सरोवरातला हंस, मानस सरोवरातला म्हणजे मन हे सरोवर आहे. कोणतं मन? जे भगवंतापासून निर्माण झालं ते मन, जे सत्शील आहे तेच मन भगवंतापर्यंत जाऊ शकतं. आणि तेच मन आपल्याला संसारात अडकवतं. एकच मन आहे, ते एकच मन संसारात आपल्याला अडकवतं. ते संसारग्रस्त मन संसारात अडकवतं. आणि जे मन विमन होतं, जे मन केवळ निर्मल होतं, ते मन मात्र आपल्याला परमार्थ भगवंताचा लाभ करून देतं. म्हणून हंसो हंसेन प्रतिबोधिता. हा हंस म्हणजे कोण? सोहम हंसा. या ठिकाणी मूळ तत्व काय? सोहम, तो मी आहे. हंस शब्द सुद्धा आपण जर अशा पद्धतीने हंस शब्दाची व्युत्पत्ती बघितली तर सोहम अशी आहे. तो मी आहे. आणि तो मी आहे पासून हम सहा. आणि हम जे आहे या ठिकाणी थोड्या शब्दशास्त्राचा जर विचार केला किंवा मंत्रशास्त्राचा विचार केला तर हम क्षम मस्तक मेरू भागी असं म्हटलंय. हम आणि क्षम हे मस्तक मेरू भागाच्या ठिकाणचे अक्षर आहेत. प्रत्येक इंद्रियाला एक एक अक्षर दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी एक एक अक्षराचं वास्तव्य असं सांगितलंय. तर हम आणि क्षम हे कुठे आहेत? तर मेरू मस्तक भागी आहेत. म्हणजे मस्तकाच्या मूळ ठिकाणी, अर्थात जिथे सहस्रार कमल, जिथे सहस्रदल कमल आहे, तो जो मेंदूचा भाग आहे तिथे हम. आणि हम म्हणजे या ठिकाणी अहंकार नाही. हम म्हणजे तो मी आहे. अहम बहुश्याम प्रजाएय. भगवंत ज्याप्रमाणे मी फार व्हावा अशी इच्छा करतो आणि त्यातून विश्व निर्माण होतं, पण तो जो आहे सो हम, तो मी आहे. आणि म्हणून हम उच्चार करताना सुद्धा आपल्याला हमचा उच्चार हा बेंबीपासून करावा लागतो. म्हणजे आपल्या मूल ठिकाणापासून हा उच्चार करावा लागतो. नुसत्या घशातून तो उच्चार नाही किंवा जिभेतून तो उच्चार नाही. हा तालव्य नाही, दंतव्य नाही किंवा दंत्य नाही, ओष्ठ्य नाही. तो अगदी अंतःकरणपूर्वक, ज्याला मूलाधार चक्र किंवा स्वाधिष्ठान मणिपूर इथून हा शब्द येतो. याप्रमाणे हम हा जो सो हम, तो मी आहे. आणि तो म्हणजे कोण? तर ईश्वर. या ठिकाणी तो मी आहे, तो ईश्वर मी आहे. अशा प्रकारची हम स सम हा अशा पद्धतीने जसा सिंह शब्द हिंसापासून झाला त्याप्रमाणे हंस शब्द सुद्धा सोहम पासून झाला. आणि म्हणून मानवी जीवनाच्या प्रारंभापासून माणूस विचार करतो. विवेकानंदांनी म्हटलंय की माणूस पहिल्यापासून विचार करतो की मी कोण आहे. इथून त्याची सुरुवात होते. मी कोण आहे इथून जेव्हा सुरुवात होते तेव्हा याचं उत्तर आपल्याला अनेक जन्मात मिळत नाही. जेव्हा सद्गुरू भेटतो, सद्गुरू आपल्याला कुठेतरी आपल्याला मिळतो, केव्हा तरी कोणत्या तरी जन्मामध्ये, नुसता गुरु नाही सद्गुरू जेव्हा मिळतो तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने मी कोण आहे याचं जाणीव होते. नाहीतर कोहम याचा शोध घेत घेत घेत. आणि म्हणून हा शोधच आहे. एका अर्थाने हा शोध आहे. जसा मृग शोध घेतो त्याप्रमाणे पाण्याचा, त्याप्रमाणे आपण देखील शोध घेतो ईश्वराचा. आणि हा शोध घेता घेता कोहम कोहम कोहम, मी कोण आहे त्याचा शोध घेता घेता जे उत्तर आपल्याला मिळतं, सद्गुरू जे उत्तर देतो ते आहे सोहम, तो मी आहे. आणि या दृष्टीने आपल्याला जहद जहल लक्षणेच्या अनुषंगाने याचा विचार करता येतो. एवं स मानसो हंसो हंसेन प्रतिबोधिता स्वस्थत व्यभिचारेण नष्टा माप पुनस्मृतिम. याप्रमाणे या मानस सरोवरातील हा राजहंस म्हणजे प्रत्यक्ष शिव. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मंडूक उपनिषदामध्ये सुद्धा द्वा सुपर्णा सयुजा सखाया अशा पद्धतीची श्रुती आहे. त्यामध्ये मुंडकोपनिषदात ही जी श्रुती सांगितली की द्वा सुपर्णा सयुजा सखाया, याचा अर्थ एका झाडावर दोन पक्षी आहेत आणि यातला एक पक्षी हा भोगलुब्ध आहे आणि दुसरा पक्षी मात्र त्याग करणार आहे. तो कोणत्याही प्रकारच्या भोगाच्या नादी लागत नाही. हे दोन पक्षी सारखेच आहेत. सयुजा, सयुजा म्हणजे सारखेच आहेत, समान आहेत. त्यांच्यात काही भेद नाही. जीव आणि शिव यांच्यात काही भेद नाही. जीव शिव दोन्ही बालके, अंबे तुवा निर्मिली कौतुके. हे जीव आणि शिव हे दोन बालक आहेत, सारखेच आहेत. फक्त एवढंच फरक आहे की जीव हा अज्ञानात अडकतो आणि त्यामुळे तो बद्ध होतो आणि शिव
हा स्वतःच्या आनंदामध्ये आत्मानंदी तुष्ट असतो, आत्मानंदामध्ये तल्लीन असतो आणि त्यामुळे तो नित्यमुक्त, म्हणून तो नित्यमुक्त. याप्रमाणे ते म्हणतात, प्राचीन बर्हीला नारद म्हणतात, हे राजा, याप्रमाणे तुला मी सांगितलं. आणि आता यात परोक्ष प्रियो देवो भगवान विश्वभावना, याप्रमाणे फार महत्वाचा शब्द इथं वापरलाय की हंसाने जे सांगितलं, हंस म्हणजे या ठिकाणी त्याचा जो अभिज्ञात मित्र आहे, त्याने जे सांगितलं की तू आणि मी सारखेच आहोत, या ठिकाणी तू आणि मी एकच आहोत, तू आणि मी सारखे आहोत. आता हे सारखेपणा कसा दाखवायचा, हा सारखेपणा कसा सांगायचा, समानता कशी सांगायची, तर या ठिकाणी गुरु हा स्वतःकडे पाहून सांगतो की तू मी काही वेगळा नाही. ज्याप्रमाणे एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, हे उदाहरण मुळात उपनिषदामधलं उदाहरण आहे. हे उदाहरण असं आहे की ज्या वेळेला एक धनगर होता आणि हा धनगर काही मेंढ्यांना शेळ्यांना घेऊन तो रोज एका डोंगरावर जात असे आणि तिथे मेंढ्या शेळ्या यांना चारा पाणी घालून दिवसभर त्यांना चरवून संध्याकाळी परत येत असे. एके दिवशी असंच जाता जाता तो गेला डोंगरावर आणि डोंगरावर गेल्याबरोबर आता संध्याकाळी परत यायची वेळ झाली, तेवढ्यात एकदम गडगड 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 गर्जना आली. गर्जना आल्याबरोबर सगळे घाबरले, शेळ्या मेंढ्या घाबरल्या आणि सगळ्या पळाल्या. हाही त्यावेळेला गंमत अशी झाली की तिथे त्या गर्जना ऐकल्याबरोबर सगळे पळाले आणि जो वाघ किंवा सिंह ज्याची गर्जना ऐकली होती त्या भीतीने तिथे एक छोटंसं वाघाचं पिल्लू होतं, ते या आपल्यासोबत घेतलं होतं धनगराने. त्याला असं वाटलं की वाघाचं पिल्लू आपणही या ठिकाणी पाळावं आणि जसं कुत्रं पाळतो त्याप्रमाणे पाळावं, म्हणून वाघाचं पिल्लू आपल्यासोबत घेतलं आणि तो पळाला. तिथून पळाल्याबरोबर रोज तो याप्रमाणे जाऊ लागला, डोंगरावर जाऊ लागला. तो डोंगरावर जाऊन यांना चालू लागला आणि वाघाचं पिल्लू सोबत घेऊन लागला. आता लहान होतं वाघाचं पिल्लू, त्यावेळेला बाकीचे कुत्रे सोबत होते 4-5, त्यांच्यासोबत हे वाघाचं पिल्लू खेळू लागलं. खेळता खेळता होता होता हळूहळू हे वाघाचं पिल्लू मोठं होऊ लागलं आणि पण त्याचं नाव या धनगराने सरबोकड राज असं ठेवलं. बाकीचे सगळे कुत्रे, बाकीचे सगळे बोकडं आणि हा मात्र बोकडाचा राजा, बोकडाचा राजा सरबोकड राज. त्यालाही मोठं कौतुक वाटू लागलं, वारे वा मी सरबोकड राज आहे. आणि सगळ्यापेक्षा त्याला महत्व देऊ लागला हा धनगर. पण कुत्र्याप्रमाणेच भाकरी खाऊ लागला हा. करता करता एके दिवशी हा मोठा झाला होता आणि असंच संध्याकाळच्या वेळेला डोंगरावरून परत येताना पुन्हा वाघाची गडगड 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 गर्जना आल्याबरोबर सगळे घाबरले. हा धनगरही पळाला, मेंढ्याही पळाल्या, शेळ्याही पळाल्या आणि हे वाघाचं पिल्लूही पळालं. या वाघाने पाहिलं, अरे बाकीचे पळाले ठीक आहे, म्हणले कुत्रे पळाले बरोबर आहे, पण हे वाघाचं पिल्लू का पळालं, याला काय भीती वाटायला लागली. मग त्या वाघाने विचार केला आपण या ठिकाणी थांबावं. वाघ तिथेच थांबला. पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला हा धनगर आला आणि मेंढ्या शेळ्या चालू लागला, त्यावेळेला पुन्हा वाघ गर्जना करत आल्याबरोबर गर्जना केली, सगळे पळाले आणि हाही पळताना याला पकडलं, या वाघाच्या पिल्ल्याला पकडलं. बाकी सगळे पळाले. त्याला कोणाला ठार मारायचं नव्हतं, पण वाघाच्या आपल्या पिल्ल्याला पकडायचं होतं. का तर अरे हा भिला का, हा घाबरला का हे बघायचं होतं. त्याला पकडलं. तो म्हणाला मला सोडा, मला सोडा, मला जायचंय. तो म्हणला कोण आहेस तू. हा वाघ त्याला विचारतो तू कोण आहेस. पहा प्रश्न असा आहे, को हम, विचार म्हणे मनाला विचार, मी कोण आहे. तो म्हणला मी सरबोकड राज आहे. असं म्हणल्यावर वाघ हसला. वाघ म्हणला अरे तू सरबोकट राज नाहीयेस, मग मी कोण आहे म्हणे. अरे तू सरबोकट राज, तुला कोण म्हणतं. अहो धनगर म्हणतो सरबोकट राज. अरे धनगर म्हणतो तुला सरबोकट राज, त्या तू भाकरी खातोस, त्या मेंढ्याबरोबर फिरतोस, शेळ्याबरोबर फिरतोस. अरे तुझं ते खाद्य आहे आणि तू खातोस भाकरी. तू म्हणला कसं काय. नाही मी तर सरबोकट राज आहे. नाही म्हणला. हे पहा तू आता माझ्याकडे पहा, असं म्हणून वाघ त्याला स्वतःचं रूप दाखवतो. माझ्याकडे पहा म्हटल्यानंतर तो पाहतो. या ठिकाणी मूळ मुद्दा चाललाय हंसेन प्रतिबोधित. हंस प्रतिबोधित करतो, सांगतो की तू मी एकच आहोत, तुम्ही सारखे आहोत. कसे, माझ्या अंगावरचे पट्टे पहा. तो म्हणतो हो आहेत,
तुझ्या अंगावर आहेत का बघ. हो, माझ्याही अंगावर आहेत. हा, तुझ्या अंगावर पट्टे, माझ्या अंगावर पट्टे. तुझे नख पहा, आता असे नख उघडून दाखवतो तो, बाहेर काढतो. तू काढ बाहेर, तोही काढतो. हा, तुलाही नख आहेत, मलाही नख आहेत. तुलाही पंजे आहेत, मलाही पंजे आहेत. तुलाही शेपटी आहे, मलाही शेपटी आहे. तुझे दात पहा, माझ्या दातासारखेच आहेत. आणि आता माझ्यासारखी गर्जना कर म्हणून तो त्याला गडगड 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 गर्जना करायला सांगतो. हाही गुरगुर गुरगुर गुरगुरतो. हा, तू वाघ आहेस. अरे, ह्या शेळ्या तुझं खाद्य आहे, तू सर्वोकट राज नाहीस. आणि मग याप्रमाणे त्याला स्वतःच्या आपल्या अस्तित्वाचं, मी कोण आहे याचं ज्ञान करून देतो. त्याला म्हणतात आत्मज्ञान. स्वतःला आत्मज्ञान होत नसतं. गुरु असल्याशिवाय, सद्गुरू असल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. आणि आत्मज्ञानाशिवाय आत्मप्रतीती येत नाही. म्हणून आधी ते म्हणतात शास्त्र प्रतीती. आधी शास्त्राने ज्ञान प्राप्त करावं, मग शास्त्रानंतर गुरुप्रतीती, गुरुकडून ज्ञान घ्यावं, मग ईश्वराकडून ज्ञान घ्यावं आणि ईश प्रतीती, आणि नंतर आत्मप्रतीती. स्वतःला स्वतः कळलं पाहिजे मी कोण आहे. गुरु सांगतो पण त्याची प्रचिती स्वतःच घ्यायची असते. याप्रमाणे ते म्हणतात एवं स मानसो हंसो हंसेन प्रतिबोधित. हंसाने प्रतिबोधित केलं म्हणजे त्याला प्रतिबोधन केलं, त्याच्या मनामध्ये त्याची जी अज्ञानावस्था होती ती घालवली, त्याचं मन जागृत केलं, त्याला उठवलं. प्रतिबोध शब्दाचा अर्थ उठवणे असा आहे. झोपेतून उठवलं म्हणून आपण म्हणतो की आता आरती करायची. कशाची? तर भगवंताला उठवायची. अहो, देवाला कशाला उठवता? स्वतःला उठवा. म्हणून बोधन, प्रबोधन, हे प्रबोधन जे करायचंय, हे प्रतिबोधन जे करायचंय, सांगायचे जे, ते स्वतःची प्रचिती घ्यायची असते. म्हणून ते म्हणतात यात परोक्ष प्रियो. आता या परोक्ष प्रियो म्हणजे काय? परोक्ष प्रियो म्हणजे त्याचा अर्थ असा की देव म्हणजे ज्ञानी, देव म्हणजे विद्वान लोक. जर कोणाला सांगितलं की तू मूर्ख आहेस, तर कोणालाच पटत नाही. त्याला जर सांगितलं तू अज्ञानी आहेस, तू मूर्ख आहेस, तू वेड आहेस, तर कुणीच मान्य करणार नाही. सगळे म्हणतील नाही नाही, मी ज्ञानी आहे. मग त्याला दुसऱ्याचं उदाहरण द्यावं लागतं. दुसऱ्याच्या उदाहरणाने सांगावं लागतं की तो कसा वागला. मग तो म्हणतो हो हो, ते वागणं बरोबर आहे का? नाही. हे असं सांगितलं म्हणजे आपोआपच त्याला कळतं. याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट कोणालाच पटत नाही, इनडायरेक्ट स्पीच लोकांना पटतं. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात ज्यात परोक्ष प्रियो देवा. देव हा परोक्ष प्रिय आहे. या ठिकाणी परोक्ष आणि अपरोक्ष शब्द व्यवहारात भिन्न अर्थाने, एकदम विरुद्ध अर्थाने. पण खरं म्हणजे परोक्ष म्हणजे स्पष्ट नसलेलं, त्याला परोक्ष म्हणतात. खरं संस्कृतमध्ये परोक्ष शब्द अस्पष्ट. अस्पष्ट म्हणजे सूचक, म्हणजे सूचकता श्रेष्ठ असते. सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगता येत नाहीत. माणसाला तोंडावर तू मूर्ख आहेस असं म्हणलेलं कोणालाच पटत नाही. पण त्याला दुसऱ्याचं उदाहरण देऊन जर सांगितलं तर त्याला ते पटतं. म्हणजे त्याला दुसऱ्याचं उदाहरण पटतं. त्याला दृष्टांताच्या रूपाने सांगावं लागतं. त्याला दृष्टांताच्या द्वारे, उदाहरण देऊन, कथेच्या द्वारे किंवा एखाद्या बोधकथेच्या द्वारे सांगावं लागतं. आपल्याकडल्या सगळ्या कहाण्या काय आहेत? त्या सगळ्या कहाण्या प्रबोधन करणाऱ्याच आहेत. कहाण्या असो, दृष्टांत असो, दाष्टांत असो, हे सगळे प्रबोधन करणारे. वास्तविक हे सगळे आपल्यावरच आहेत. म्हणून हा जो पुरंजन आहे, तो पुरंजन म्हणजे दुसरा कोणी नसून आपणच आहोत. यात परोक्ष प्रियो देवो भगवान विश्वभावना. म्हणून ते म्हणतात परोक्ष प्रिया इव हि देवा. देवाला परोक्ष प्रिय आहे. परोक्ष म्हणजे सूचकता. कधीही माणसाने स्पष्ट सांगायचं नसतं, स्पष्ट कोणाला बोलायचं नसतं. का? तर स्पष्ट बोलून कोणाला पटत नाही. आणि म्हणून त्याला दुसऱ्याचं उदाहरण देऊन दृष्टांताच्या रूपाने ते पटवावं लागतं. या ठिकाणी दृष्टांताच्या रूपाने ही कथा सांगितली. म्हणून प्राचीन बर्हीला नारद म्हणतात हे प्राचीन बर्हे पुरुषम पुरंजनम विद्यात. हा पुरुष कोण आहे? हा पुरंजन कोण आहे? तर प्रत्येक जीव हा पुरंजन आहे. राजा तू सुद्धा पुरंजनच आहेस. हा, मी पुरंजन आहे. हो, तू सुद्धा असेच यज्ञ केलेस, असे याग केलेस आणि अशाच पशुहत्या केल्यास. आणि मग प्रत्येक जीव हा वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो. आता या ठिकाणी त्यांनी या रूपकाचा उलगडा या ठिकाणी केलेला आहे, ज्याला आपण सांग रूपक म्हणतो. थोडक्यात याला सांग रूपक म्हणतात. सांग म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत हे रूपक कसं व्यक्त झालेलं आहे.
की वेगवेगळ्या एक द्विपाद चतुष्पाद वेगवेगळे जे प्राणी आहेत, पशु आहेत, या सगळ्यामध्ये जीव राहतो. पण एक द्वित्रिपाद चतुष्पादम बहुपादमपादकम बहुपादमपादकम, काहींना पाया आहेत, काहींना नाहीत. गोमीला तर 1000 पाय आहेत. हे सगळे मपादकम, कोणाला 1000 पाय आहेत बहुपाद, आणि अपादकम कोणाला पायच नाहीत. उदाहरणार्थ नाग आहे, सर्प आहे, ते त्यांना कुठं पाय आहेत, ते सरपटच चालतात म्हणून त्यांना सर्प म्हणतात. याप्रमाणे काही पशु आहेत, काही पक्षी आहेत. पण सगळ्यात चांगलं शरीर कोणाचं आहे तर ते म्हणतात मानवाचं आहे, कारण ते पूर्णपणे विकसित आहे. म्हणून यो विज्ञात हृतस्तस्य पुरुषस्य सखेश्वर, आणि या मानवी शरीराचं आकर्षण जीवाला आहे म्हणून जीव त्याच्यात जातो. मग ही प्रमदा कोण आहे म्हणे, ती मुलगी कोण आहे, स्त्री कोण आहे, अहो ती बुद्धी आहे. त्या बुद्धीच्या तो नादी लागतो, आणि बुद्धी जर चांगली असेल, सद्बुद्धी असेल तर ती सत्कर्माला जाईल, आणि दुर्बुद्धी असेल, कुबुद्धी असेल तर ती संसारात अडकेल. म्हणून ते म्हणतात या बुद्धीच्या नादी माणूस लागतो, आणि बुद्धीन तू प्रमदान विद्यान ममाहमिती यत्कृतम, अविद्येच्या नादी लागतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करतो. हे जे 5 अशा प्रकारच्या वृत्ती आहेत इंद्रियांच्या, प्राण अपान व्यान उदान आणि समान, हे जे आहेत ते याची रक्षा करणारे, नगराचं रक्षण करणारे 5 फण्यांचा नाग म्हणजे प्राण अपान व्यान उदान समान, हे प्राणवायू आहेत. हे प्राणवायू जे आहेत ते आपलं रक्षण करतात. झोपलं तरी प्राणवायू चालूच असतो, वायूचं कार्य थांबत नाही. म्हणून ते म्हणतात, ती म्हणली ना की मी झोपली तरी माझं रक्षण करतात, ते बरोबर आहे. बृहद्बलम मनो, याप्रमाणे अक्षणी नासिके कर्ण, या ठिकाणी मानव वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या दारातून जो आनंद घेतो तो कोणता, तर तो नाकाच्या माध्यमातून सुगंध, कानाच्या माध्यमातून तो सुंदर संगीत ऐकतो, डोळ्याच्या माध्यमातून रूप पाहतो, त्याप्रमाणे जिभेच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारचा स्वाद घेतो. त्याला आपण म्हटले. या ठिकाणी आपण म्हणजे व्यवहार किंवा व्यापार, पण दुकानं, पण या ठिकाणी आपण शब्दांनी त्यांनी व्यापारामध्ये बोलणं, भाषण हेही चालतं, कारण बोलल्याशिवाय व्यापारच होत नाही. म्हणून दोन्ही गोष्टी सांगितल्यात, भाषण, वाणी आणि आपणो व्यवहारोत्र. याप्रमाणे तो वेगवेगळ्या इंद्रियाच्या द्वारे हा सगळा अनुभव घेतो. त्याप्रमाणे प्रवृत्तंच निवृत्तंच, प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या 2 गोष्टी आहेत. त्यानंतर आसुरी मेढ्र, आसुरी म्हणजे ग्राम्य सुख, ज्याला आपण प्रजानंदाचं सुख तो घेतो, तो ग्रामीणामृती. आणि उपस्थो दुर्मद रोखतो, तिथे दुर्मद नावाच्या सेवकाबरोबर तो गेलेला आहे. दुर्मद म्हणजे जो मदाने युक्त आहे, जो मदाने मदोन्मत्त आहे, अर्थात त्यावेळेला बुद्धी भ्रंशित झालेली असते. आणि नंतर निरती गुद उच्चते, निरती ही गुदाच्या ठिकाणी आहे, जिथे प्रत्यक्ष नरक आहे. ज्या गुदाच्या ठिकाणी नरकाचं स्थान आहे, वैशसम नरकम पायूर, त्याला पायू म्हणतात. त्याप्रमाणे हात आणि पाय जे आहेत ते अर्थात अज्ञानी आहेत, आणि ते केवळ सांगितलेलं काम करणारे आहेत, त्यामुळं ते काही कर्मेंद्रिय आहेत, त्यामुळे ते आंधळे आहेत असं म्हटले त्यांनी. हे आंधळे कशामुळं, तर त्यांना ज्ञान नाही म्हणून ते आंधळे आहेत. याप्रमाणे त्या देहामध्ये हा देह जो आहे तो देह रथस्त्विंद्रियात अश्व, हा देह म्हणजे रथ आहे, आणि अश्व जे आहेत ते इंद्रिय. हे 5 इंद्रिय, जे 5 इंद्रिय जे आहेत शब्दरूप रसगंध स्पर्शाच्या निमित्ताने जे इंद्रिय या ठिकाणी यांचा वापर चाललेला असतो, हे ज्ञानेंद्रिय, हे 5 घोडे. आणि या 5 घोड्याला कोणत्या कशाला जोडलेले, तर देहरूपी रथाला. त्याप्रमाणे संवत्सर यो गती, याची गती म्हणजे संवत्सर आहे, म्हणजे वर्ष. या ठिकाणी आर्या ज्या आहेत त्या आर्या म्हणजे एक एक दिवस आहे, दिवस रात्रीच्या आर्या आहेत. या दिवस रात्रीच्या आर्याच्या माध्यमातून हे चक्र फिरतंय, हे कालचक्र आहे. त्याप्रमाणे याचं वर्णन आणखी एका उपनिषदात करण्यात आलेलं आहे, छांदोग्य उपनिषदामध्ये, की आयु शरीरम रथमिंद्रियानी हयान भीषुन मन इंद्रियेशम वर्तमानी माता धिषणांच सूतम सत्वम बृहत बंधु रमीश सृष्टम. या ठिकाणी आहुष शरीरम, शरीर हे रथ आहे, प्राण म्हणजे आपण जीव हा त्याचा प्रमुख रथी आहे. त्याने हातात धनुष्य कशाचं घेतलंय, तर खरं म्हणजे धनुष्य घ्यायला पाहिजे ओंकाराचं, पण तो धनुष्य घेतो ते केवळ संसाराचं.
आणि त्यातून बाण सोडला पाहिजे. आणि बाण कुठे गेला पाहिजे तर परमेव लक्ष्यम, भगवंताकडे तो बाण गेला पाहिजे. पण तो बाण विषयाकडे जातो. हा बाण विषयाच्या नादी लागून केवळ विषयाचंच हनन होतं. द्विकर्म चक्र त्रिगुणध्वज, हे त्रिगुणाचा ध्वज आहे. ज्याप्रमाणे ऋन्नीडोद्मंग कुबरा, याप्रमाणे याला दोऱ्या आहेत आणि बागदोर आहे. ही बुद्धी याची सारथी आहे असं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर एकादश इंद्रिय चमू, 11 इंद्रियाचा चमू, त्याचं रक्षण करणारे हे 11 आहेत. ते म्हणाले ना की माझे 11 लोक माझं रक्षण करतायत. हे 11 म्हणजे जे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन हे. त्याप्रमाणे संवत्सर चंड वेग, त्याप्रमाणे वर्ष निघून जातात. तो चंडवेग आहे. वेग हा कधी थांबत नाही, काळ कधी थांबत नाही, तो गतिमान आहे आणि म्हणून त्याला चंडवेग म्हटले. याप्रमाणे कालकन्या ही जरा आहे आणि तो जो यवनेश्वर आहे तो मृत्यूचं भय आहे. तो यवनेश्वर आल्याबरोबर तो भय निर्माण करतो, सगळीकडे भयत्रस्तता होते आणि मग शरीर आणि मन हे क्लिन्न होतं. आधी आणि व्याधी, शरीराच्या ज्या वेदना आहेत, शरीराचे दुखणे आहेत त्या व्याधी आहेत आणि मनाचे दुखणे त्या आधी आहेत. हे या इंद्रियांच्या ज्या दुखणे आहेत आणि अंतरिंद्रियाचं म्हणजे मनाचं जे दुखणं आहे हे म्हणजे याचे सैनिक आहेत. या सैनिक वेगवेगळ्या प्रकारचे दुःख याला देतात आणि याप्रमाणे तो त्रस्त होतो. यदात्मानमभिज्ञाय भगवंत परम गुरुम, तो आपल्या भगवंताचं स्मरण करत नाही. शुक्ल आणि कृष्ण म्हणजे काळे आणि पांढरे म्हणजे राजस आणि तामस, अशा प्रकारचे याचे कर्म होतात. आणि मग क्षुत्परितो यथा दिनः सारमेयो ग्रहम ग्रहम, ते म्हणतात, हे नारद म्हणतात की जीवस्य न व्यवच्छेदस्याचे तत् प्रतिक्रिया. अहो, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक या 3 प्रकारच्या दुःखाने जीव यातून मुक्त कधीच होत नाही. जोपर्यंत तो भगवंताचं स्मरण करत नाही, जोपर्यंत तो संसारातून निवृत्त होत नाही, तोपर्यंत तो मुक्त होणार नाही. आणि हा देह म्हणजे काय आहे? हा देह या सगळ्या गोष्टींनी भरलेला आहे. त्याच्यामध्ये सगळी घाण भरलेली आहे खरं म्हणजे देहामध्ये, पण तरी आपण देहावर प्रेम करतो. देह, स्त्री, पुत्र, मित्र यांच्यावरती प्रेम करतो. देहामध्ये पुरुष म्हणजे विष्ठा, त्याप्रमाणे घाण, श्लेष्म, शेंबूड, सगळ्या प्रकारच्या घाण गोष्टी, मूत्र वगैरे सगळं, रक्त, मांस, मेद, मज्जा हे सगळं शरीरात आहे. पण माणूस त्या शरीरावर प्रेम करतो. ते म्हणतात की हा शरीर, वास्तविक हा देह या सगळ्या गोष्टीपासून मुक्त मन आहे. पण माणूस मन त्या देहामध्ये तल्लीन करतो आणि देहावरच प्रेम करतो. हा देह म्हणजे छांदोग्य उपनिषदात म्हटलंय की हा देह जो आहे तो अन्न, पाणी आणि तेज याचे कसे विकार होतात ते त्यांनी सांगितले. त्याचे सूक्ष्म, मध्यम आणि स्थूल असे परिणाम कसे होतात ते त्यांनी सांगितले. छांदोग्य उपनिषदाचा संदर्भ असा आहे की अन्नापासून पुरुष म्हणजे विष्ठा तयार होते, तो स्थूल भाग आहे. मांस तयार होतं, तो मध्यम भाग आहे. आणि मन तयार होतं, तो सूक्ष्म भाग आहे. म्हणून वाईट लोकांचं अन्न खायचं नाही हा आपला संकेत होता. लोकांकडे जेवायला जायचं नाही. कोणी कोणत्या पद्धतीने मिळवलंय काय माहीत, कोणत्या पद्धतीने त्यांनी पैसा मिळवला माहीत नाही. म्हणून कोणाकडे जेवायला जायचं नाही हा नियम होता. परान्न भक्षण करायचं नाही, वर्ज्य करायचं. का तर अन्न हे मनापासून तयार, मन हे अन्नापासून तयार होतं. कारण अन्नाचा एक भाग पुरुष म्हणजे विष्ठा, मध्यम भाग मांस आणि तिसरा सूक्ष्म भाग मन. त्यानंतर पाण्याचा जो भाग आहे तो स्थूल भाग प्राण, त्याच्यानंतर रक्त मध्यम भाग, मूत्र हा स्थूल भाग, मध्यम भाग रक्त आणि सूक्ष्म भाग प्राण. त्यानंतर तेजाचा हा स्थूल भाग अस्थि, त्यानंतर मज्जा हा मध्य भाग आणि वाणी हा सूक्ष्म भाग. ज्याप्रमाणे तेजातून वाणी तयार होते, पाण्यातून प्राण तयार होतो आणि अन्नातून मन तयार होतं. याप्रमाणे छांदोग्य उपनिषदाने हे सांगितलंय. या दृष्टीने ते म्हणतात मनसा लिंग रूपेण स्वप्न विचरतो यथा. म्हणून अहो वसिष्ठ किंवा वामदेव यांना सुद्धा भृगु, वसिष्ठ इत्यादी मंदता ब्रह्मवादिना, मरीची असो, अत्री असो, अंगिर असो, पुलस्त्य असो, पुलह असो, कृतू, भृगु, वसिष्ठ हे नवब्रह्मर्षी जे आहेत ते सुद्धा भगवंताला जाणू शकले नाहीत. अद्यापि वाचस्पती सुद्धा, बृहस्पती जाणू शकले नाहीत, तर बाकीच्यांचं काय खरं. म्हणून ते म्हणतात
की स्वम लोकन्न विदुस्तेव यत्र देवो जनार्दनः. म्हणून स्तब्धो बृहद बधामानी कर्म नावेशी परम. तू कर्मकांडापासून बाजूला हो. तू आतापर्यंत नुसता वधच केलास, अनेक प्राण्यांची हत्या केली. आस्तीर्य दर्भे प्राग ग्रहित. सगळीकडे पूर्वेकडे त्याचे आग्रह करून तू सगळे दर्भ अंथरलेस. कार्स्नेन क्षितिमंडलम. सगळ्या पृथ्वीवर दर्भच अंथरलीस. तुला वाटलं मी यज्ञ केले म्हणजे आता मी तृप्त झालो, मी मुक्त झालो. अरे यज्ञाने तू कसा मुक्त होशील? एवढी प्राणी हत्या केली. म्हणून खऱ्या अर्थाने भगवंत तेव्हाच प्रसन्न होतो, तो हत्येने कधीच प्रसन्न होणार नाही. म्हणून अत्रमे वदतो गुह्यम. आता तुला मी गुह्य गोष्ट सांगतो. म्हणून ते सांगायला सुरुवात करतात की एक हरिण आहे, रूपकात्मक एक हरिण आहे. ते हरिणीच्या नादी लागलेलं आहे आणि पुष्पवाटिकेमध्ये फिरतंय. पुष्पवाटिकेमध्ये फिरता फिरता हरिणीच्या नादी लागता लागता भोग उपभोग घेतय, भोग लुब्ध होतंय, तल्लीन होतंय. त्यामध्ये अंकुर तृण यांच्यावरती चरतंय. खरं म्हणजे त्याच्या समोर लांडगे, जे हरणाला ठार मारणारे लांडगे क्रव्यात त्याच्या समोर फिरतायत, पण तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याला वाटतं वा वा हिरवं हिरवं गवत आहे. तो हिरव्या गवतावरच कुरणावरच फिरतोय आणि आपल्या हरिणी बरोबर फिरतोय. माग शिकारी आहे, पण त्याला मागही लक्ष नाही त्याचं. अरे त्याचं पुढेही लक्ष नाही, त्याचं मागही लक्ष नाही. तो फक्त आपल्याच नादात तल्लीन आहे. त्या शिकाऱ्यांनी कधी जाळं टाकलं त्याला कळलं नाही. त्याचे पाय त्या जाळ्यात अडकतात आणि मग हरिण या ठिकाणी त्या लुब्ध होऊन त्या ठिकाणी अडकतं. मागून तो बाणाचा वर्षाव करतो. त्या बाणाने तो विच्छिन्न होतं. वास्तविक हरणाने पुढे पाहायला पाहिजे होतं, पुढे लांडगे, मागे व्याध आहे हे त्याला कळायला पाहिजे होतं. पण तो पुष्पवाटिकेत भोगलुब्ध होऊन इतका तल्लीन होतो आणि मग विसरतो सगळं. त्या ठिकाणी भुंगे गुंजारव करत असतात. ते म्हणतात अरे राजा, नारद म्हणतात या ठिकाणी प्राचीन बरीहीला, हे कोण आहे? हे हरिण म्हणजे तू आहेस. तू अशा पद्धतीने तल्लीन झालास. सगळा जीव असाच आहे. तो या पुष्पवाटिकेमध्ये फिरतो, सुंदर स्त्रियांच्या नादी लागतो आणि तो गंधाच्या, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या उपभोगाच्या नादी लागतो. वेगवेगळ्या प्रकारच्या उपभोगांमध्ये तल्लीन होतो आणि स्त्री पुत्र मित्र यांच्या मधुर भाषणात तल्लीन होतो. मगरे वृथ युथ वदात्मक. त्याचे जे लांडगे कोण आहेत? लांडगे म्हणजे आयुष्य हरण करणारे दिवस आणि रात्री आहेत. त्या लांडगेत आयुर हरित तो रात्रांत काल लव विशेष न विगणय्य. लव म्हणजे निमिष, एक एक क्षणाने तुमचं आयुष्य संपतंय. अहो या ठिकाणी म्हटलंय ना की आयुष्याचा व्यय होतो रामकार्य म्हणाना. त्याप्रमाणे घंटा वाजे घणाना, एकेका तासाला घंटा वाजते. घणाना असा आवाज करून घंटा वाजते. परंतु आयुष्याचा क्षय होतो रामकार्य म्हणाना. आपण आयुष्याचा क्षय होतो पण आपण देवाचं नाव घेत नाही. ते म्हणतात परोक्ष म्हणून प्रवृत्तो लुब्धका. याप्रमाणे हे लांडगे म्हणजे आयुष्य हरण करणारे क्षण आहेत. आणि मागं असलेला जो पारधी आहे तो मृत्यू आहे. तो कधी चुकून लपून तुम्हाला बाण मारेल सांगता येत नाही. याप्रमाणे नारद त्याला सांगतात आणि म्हणतात की हे तुला मी सांगतो राजा की माणसाचं मन जे आहे ते मन खऱ्या अर्थाने सर्व जीवनामध्ये महत्वाचं आहे. मनावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मन एव मनुष्यस्य पूर्व रूपाने शंसती. मनच पूर्व रूपाने या ठिकाणी राहतं. मन ही गोष्ट अशी आहे की जी अनेक जन्मामध्ये एकच आहे आणि मनावर जर सत्संस्कार झाले तरच माणूस मुक्त होऊ शकतो, अन्यथा नाही. त्यामुळं हे मन आधी मनावर आपल्याला नियंत्रण मिळवलं पाहिजे. मनातून आपला संसार काढला पाहिजे. हा मुद्दा या ठिकाणी मन एव मनुष्यस्य पूर्व रूपाने शंसती. प्रत्येक जन्मामध्ये मन तेच असतं. तेच मन पुढच्या जन्मात कारणीभूत होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो या ठिकाणी पुरंजन मृत्यू पावला त्यावेळेला त्याचं मन त्याच्या पत्नीत अडकलं म्हणून त्याला पुन्हा स्त्रीचा जन्म प्राप्त झाला. त्याप्रमाणे मनावर पुढचा जन्म अवलंबून आहे. त्यामुळं मनावरच सगळ्या गोष्टी अवलंबून कशा आहेत या संबंधीचं विवेचन, त्याचप्रमाणे प्रचेतसांचं जे विचरण ते करतील, विवरण करतील, तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरु.